नमस्कार. आज आम्ही रत्नागिरीला गेले होते. स्पेशली गणपतीपुळेला गेलेले दर्शनासाठी गणपती बाप्पांच्या. तर रत्नागिरी आम्ही थोडीफार फिरली. खूपच छान वाटत आहे. जाता जाता आम्ही थोडंसं शूट केलेलं आहे. आम्ही एस टीनं प्रवास केलेला आहे यावेळी. तर खूपच छान वाटत आहे. डोंगर दऱ्या खूप शूटिंग छानच झालेलं आहे. खूप छान वाटत आहे. ही आमची छोटीशी ट्रिप होती रत्नागिरीसाठी. तर तुम्हाला कशी वाटली हे सांगू शकता. तर खूपच छान आहे मित्रांनो. कोकण आपलं खूपच छान वाटतं फिरण्यासाठी. तर जाता जाता आरेवारी बीच लागला गणपतीपुळ्याला जाताना. आरेवारी बीचसुद्धा खूपच छान आहे, सुंदर आहे, मस्त वाटतो आरेवारी बीच. तुम्ही कधी गेला तर आरेवारी बीचहून गणपतीपुळ्याला जा, एन्जॉय करा. आरेवारी बीच खूपच छान आहे, एकदम क्लीन आणि मस्तच असा सुंदर निळाशार समुद्र आहे आणि खूपच छान वाटतं आणि खूप असं एन्जॉय करण्यासारखं कोकण आहे. तुम्ही नक्कीच सर्वांनी जा, असं खूपच छान वाटतं. आणि आरेवारी बीचनंतर आम्ही गणपतीपुळ्याला गेले. तर ही आमची छोटीशी ट्रिप होती. आम्हाला खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही, मस्तच वाटलं. फर्स्ट टाईम आम्ही एस टीने प्रवास केला, खरं अजिबात कंटाळा आला नाही. खूपच छान वाटलं. तिथून तुम्ही ऑटो घेऊन फिरू शकता सगळे पॉईंट्स. आणि आम्ही मंदिराकडे गेले. तर दर्शन आधी केले मंदिरामध्ये, गणपती बाप्पाचं दर्शन केलं. नंतर आम्ही बीच एन्जॉय केला. तर आम्ही सुरुवातीला मंदिरामध्येच गेले. तर गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन केलं. खूप मन प्रसन्न झालं, छान वाटलं. मग आम्ही बीच एन्जॉय केला. खूपच छान वाटत होतं. आणि बीचवरती गेल्या खूपच ऊन होतं. शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगला बीचवरती जा. खूप छान फोटो वगैरे येतात आणि व्हिडिओज वगैरे खूप छान येतात. शक्यतो केअरफुली हा बीच एन्जॉय करा. आमच्या समोर एक दोघं तिघं त्या दिवशी बुडून मृत्यू झाला आहे. ज्यांनी कोणी फॅमिलीला घेऊन गेला तर प्रत्येकाची काळजी घ्या मित्रांनो. खूपच छान वाटतं. एन्जॉय करण्यासारखा बीचसुद्धा आहे. आणि हा भक्तिनिवासमध्ये आम्ही रूम घेतलेली. रूमसुद्धा 500 रुपयेपासून अगदी 350पासून आहेत आणि अगदी सोयीस्कर रूम्स आहेत. 350पासून आहेत. एकदम क्लीन आणि स्वच्छ आहेत. अटॅच बाथरूम आहे आणि खूपच छान रूम्स आहेत. संध्याकाळी आम्ही पण बीचवरती गेलेलो होतो. खूपच छान वाटत होतं. हा मांडवी बीच आहे. मांडवी बीचसुद्धा खूपच छान आहे. आणि रत्नदुर्ग किल्ला तर इतका छान आहे. सर्वांनी गेला रत्नागिरीला तर रत्नदुर्ग किल्ला पहा. खूपच छान वाटतं रत्नदुर्ग किल्ला. मांडवी बीच खूप फिरण्यासारखं रत्नागिरी आहे. आम्हाला 2 दिवसात जेवढं होईल तेवढं आम्ही थोडंफार फिरलो. खूप मोठं बघण्यासारखी रत्नागिरी सिटीसुद्धा आहे. बीच अगदी क्लीन आणि बीच सुंदर असे बीच एकापेक्षा एक आहेत. तर टाईम काढून फिरा मित्रांनो. कोकण फिरण्यासारखं खूपच छान आहे आणि खूप समाधानी वाटणार आहे. तेवढाच 1-2 दिवस एन्जॉय करण्यासारखं आहे हा कोकण. तर रत्नागिरीला या सर्वांनी आणि मांडवी बीच वगैरे असं फिरा. रत्नदुर्ग किल्ला फिरा. खूपच छान आहे. गणपतीपुळेला जा. आम्ही ऑटो करून असं आम्ही सर्व पॉईंट फिरलेलो होतो. खूपच छान वाटलं आम्हाला ही छोटीशी ट्रिप करून. आणि रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये हे मंदिर आहे देवीचं. हे मंदिरसुद्धा खूपच छान आहे. आणि पूर्ण रत्नदुर्गच्या किल्ल्यावरचा नजारा पहा. मी थोडंसं शूट केलेलं आहे. तर खूपच मस्तच मला वाटलं. मला आवडला खूप किल्ला. तर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून सांगा. आमचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि मांडवी बीच पण खूपच छान आहे. मांडवी बीचला जा तुम्ही. फोटो काढण्यासारखा, व्हिडिओ करण्यासारखा सुद्धा छान आहे. शांत वातावरण आहे. मंदिरात सुद्धा खूपच छान वातावरण आहे. मंदिरात सुद्धा जा गणपती बाप्पाच्या. बीच एन्जॉय करा. छोटीशी लाईफ आहे, एन्जॉय भरपूर करा. खूपच छान वाटतं. आणि वन डे ट्रिपसुद्धा होऊ शकते प्रायव्हेट गाडीने. तर अशी आम्ही ही छोटीशी ट्रिप एन्जॉय केलेली आहे. तर आमचा ब्लॉग कसा वाटला सांगा तुम्ही.